हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणणाऱ्या बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या घरात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अमरावतीचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर याने एक्झिट घेतल्यानंतर तब्बल 3 वाईल्ड कार्ड सदस्यांची एंट्री झाली. संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांनी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड प्रवेश केल्यानंतर नवा ट्विस्ट आला आणि घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. बिग बॉस मराठीच्या घराचं बीबी हॉटेलमध्ये रूपांतर झालं आणि 3 वाईल्ड कार्ड सदस्यांनी रुचिता जामदार व सागर कारंडे यांची पहारेकरी म्हणून निवड केली, तर दुसरीकडे विशाल कोटियन व तन्वी कोलते यांची सेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. जागते रहो, जागेत का सगळे? आम्हाला त्रास नाही द्यायचे तुम्हाला. एवढं ओढून असं त्रास देणार तर हे लक्षात ठेवशील की पॉवर की पण आहे. पॉवर कीच्या धमक्या आम्हाला देऊ नका. आम्ही 50 दिवस झाले तेच बघितलं जाईल मग उद्या. तुम्ही आज आलायत, पहरा देण्याचं काम आहे की नाही. ह्यांनी मला का जागवलं? ह्यांना मी झोपू देऊ? इतकी मी चांगली आहे नाही. मी जे काय केलं ते खरंच खूप चांगुलपणाने केलं. मी आधीच सांगितलं होतं मला मायग्रेन आहे. मला मायग्रेन झालं तर मी अख्ख्या घराला मायग्रेन मलाही आहे. आत तिला म्हणाले राखीला झाडू लावायला, तर राखी ऐकत नव्हती. पुन्हा ती म्हणाली राखी राखी. राखी म्हणाले प्रेमाने राखी. का तू ही पर्सनॅलिटी नव्हतीस ना, तू तर तंटाकणी होणार होती कॅप्टन म्हणून. मग कुठे गेलं? प्रेमानेच करावं लागतं ना. खूप बोलायला खूप बोलतात लोक की आम्ही असं करू आम्ही तसं करू. कॅप्टन झाल्यावर सगळे अपनवतात माझी स्टाईलच. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेताच रेवा कौरासे हिने रुचिता जामदारशी पंगा घेतलेला पाहायला मिळत आहे. रेवा म्हणते असं झालंय की रुचिताला आवाजच नाही ऐकायचा आहे. त्यानंतर प्रत्युत्तर देताना रुचिता म्हणते की पण मी तुला विचारलंच नाही आहे, आली मोठी शहाणी. या गदारोळात रेवा रुचिताला दिसण्यावरून व ड्रेसिंगवरून टोमणा मारते. तेव्हा नेमकं काय घडतं पहा. असं झालंय की रुचिताला बंद करा यार, आवाज नाही ऐकायचा. पण मी तुला विचारलंच नाहीये, आली मोठी शाळा आहे की हे सगळं करून तू छान दिसते. मी छान दिसते वाईट दिसते मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. तुला मी सांगतच नाहीये. डोंट टच मी, डोंट टच मी, गेट लॉस्ट. ही आल्या का मला हे करायला? कोण रिवा? तिला मला आणि तुला भेटायचं आहे, पण मी तिला पटवणार आहे. पटू दे ना, काय नाही, फक्त पटू दे. लेट मी प्ले माय चार्म. नो यू डोंट वरी. तू यार मला थांबवू नकोस ना गेम खेळताना. भरोसा ठेव फक्त. मी तुझ्याचकडे येणार इन दी एंड. रोज बोलेन तुझ्याशी. रुचिता आणि रेवा यांच्यातील राड्याचा प्रोमो पाहून प्रेक्षकांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. विशेषतः प्रेक्षकांनी रुचिता जामदारची बाजू घेतली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय की रुचिता सुरुवातीला मला अजिबात आवडत नव्हती, पण आता तीच एक आहे जिच्यामुळे मी बिग बॉस बघतोय. तर दुसरा लिहितो की रुचिता जामदार ऑन फायर. ती नाही बोलली तर कोणी दिसणारच नाही. तसेच रुचिता जर गप्प राहिली तर बाकी कुणाचा काहीच गेम नाही दिसणार, तिच्यामुळे दिसतात सगळे. हे पण रुचिताला टार्गेट करत आहेत. दॅट मीन्स शी इज स्ट्रॉंग. अशा विविध कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. दरम्यान संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांनी बिग बॉस मराठीच्या घरात शॉर्टकटच्या दाराने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. तेव्हा बिग बॉसने तिघांना पॉवर की देत बीबी हॉटेलचं विशेष अतिथी बनवलं. एकंदरीत पॉवर की यंदाच्या सीझनमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे गेम पालटण्यासाठी विशाल कोटियन अत्यंत चलाकीने संस्कृती साळुंकेची पॉवर की घेताना पाहायला मिळत आहे. विशालच्या हातात चावी आहे पॉवर की. चावी आत्ताच्या आत्ता माझ्याकडे पाहिजे. झोपू नाही देणार. पाणी का टाकते माझ्यावर? बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांच्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे घरातील गेम पालटणार का? संस्कृती व रेवा घरातील महिला सदस्यांना भिडतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.